विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही सूत्राचा वापर न करता रेशो पद्धतीने आपण नफा तोटा आणि सूटवरचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत ते पहा. एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर 30% सूट देऊन 15% नफा कमावितो. जर त्या वस्तूची छापील किंमत 9,200 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? तर पहा, आपण पहिल्यांदा पर्सेंटेजचा रेशोमध्ये कन्वर्जन करू. हा 30% आहे. 30% सूट म्हणजे 3/10 म्हणजे 10 जी छापील किंमत आहे 3 सूट दिली तर ते 7 वर विकली अशा पद्धतीचा होईल. आणि 15% म्हणजे होते 3/20 म्हणजे 20 रुपयाची वस्तू खरेदी केली होती, 3 रुपये नफा कमाविला तर ती 23 ला विकली. अशा पद्धतीने पहिले त्याचा रेशोमध्ये कन्वर्जन करा. त्याच्यानंतर पहा आपण काय करतो तर पहिले वस्तू खरेदी करतो, त्याच्यावर नंतर मार्केट प्राइस नोंद करतो आणि त्या मार्केट प्राइसवर सूट देतो आणि ती वस्तू विकतो म्हणजे सेलिंग प्राइस. आता पहा, तुम्हाला पहिले डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट कोणावर दिलं जाते? मार्केट प्राइसवर. जर मार्केट प्राइस 10 असेल, 3चा डिस्काउंट असेल तर ती वस्तू 7 ला विकल्या गेली. आणि 15% नफा म्हणजे जर ती वस्तू 20 रुपयाला घेतली असेल तर 3 रुपयाचा नफा म्हणजे 20 ची वस्तू ती 23 ला विकली गेली. दोन्ही गोष्टी सेलिंग प्राइस समान पाहिजे, पण इथं डिफरंट आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा सेलिंग प्राइस समान करू. जर तुम्ही 7 ला 23 ने आणि 23 ला 7 ने मल्टिप्लाय केले तर तुमची सेलिंग प्राइस समान होईल. आता इथं 7 ला 23 ने केले म्हणून 10 लाही 23 ने करा. 23 ला 7 ने केले म्हणजे 20 लाही 7 ने करा. म्हणजे 20 7 140, 23 10 230 आणि 23 7 161 रुपये. म्हणजे तुमची कॉस्ट प्राइस 140 होती, त्याच्यावर तुम्ही मार्केट प्राइस नोंद केले 230 रुपये आणि 230 रुपयावर डिस्काउंट दिले तर ती वस्तू 161 ला गेली. तरी तुमचा 21 रुपये हा प्रॉफिट झाला. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने रेशोमध्ये पहिल्यांदा कन्वर्जन करा. आता एमपीचा रेशो आहे म्हणजे मार्केट प्राइसचा 230 आणि हा 230 रेशो म्हणजेच 9,200 रुपये छापील किंमत आहे ओरिजिनल. जर आपण 00 कट केला आणि 23 92 केला तर एका रेशोची व्हॅल्यू 40 आली. तुम्हाला खरेदी किंमत काढायला सांगितलं आहे आणि खरेदी किमतीचा रेशो आहे 140 म्हणजे 140 रेशोची व्हॅल्यू येईल 40 गुणिले 140 म्हणजे 1456 म्हणजे 5,600 रुपये तुमची खरेदी किंमत येईल. एक प्रश्न मी सोडवून दिलाय, एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे, त्याला सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.